असं आहे, कदाचित कदाचित हो. मी खऱ्या जीवनाच्या रहस्याच्या शोधात आहे. मला सांगितलं गेलंय की ते इथेच जवळपास आहे, पण मला ते सापडत नाहीये. मला वाटतं म्हणूनच त्याला रहस्य म्हणतात. हो, एक खूप महत्वाचं रहस्य. अरे हो, खूपच. पण रहस्य फक्त त्यांच्यासाठी जे याला शोधायचा प्रयत्न नाही करत. आणि कमीत कमी तू याला शोधत तरी आहेस आणि मला मिळवलंस. बघ, मी एक दिशादर्शक आहे. खरंच? अरे हो, खरंच. चल, मला माझी ओळख करू दे. माझं नाव आहे बायबल. संपूर्ण विश्वात सर्वाधिक विकलं जाणारं पुस्तक. लाखो लोकांना त्यांच्या गूढ प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत फक्त माझ्याकडे येऊन. हेच माझं कार्य आहे. माझ्या अनेक कार्यामधलं एक कार्य. म्हणजे तुम्ही खऱ्या जीवनाचं रहस्य शोधायला माझी मदत करू शकता? हो, नक्कीच. हो, पण त्या शोधासाठी आपल्याला एका यात्रेवर जावं लागेल. माझ्या पानांच्या माध्यमातून. इथे ये, माझ्याबरोबर ये आणि आपण एक नजर फिरवूया. चल, सुरू करूया. कशी परमेश्वराने तुझी निर्मिती केली त्याच्या स्वरूपामध्ये. परमेश्वराने माझ्यासारख्याची निर्मिती केली त्यासारखं बनण्यासाठी? नाही. अरे हो, आणि एका विशेष उद्देशासाठी. तर मग माझं जीवन एवढं रिकामं का वाटतंय, वाया गेल्यासारखं? कारण खूप गोष्टी चुकीच्या झाल्या. यात परमेश्वराची चूक नव्हती. त्याने खूपशा महत्वाच्या गोष्टी लोकांवर सोडून दिल्या की स्वतः लोकांनी स्वतःचा निर्णय घ्यावा. पण जेव्हा तुला कळेल की त्याच्या पुत्र येशूने गोष्टींना व्यवस्थित करण्यासाठी काय केलं, तेव्हा तुला समजू लागेल की खऱ्या जीवनाचं रहस्य काय आहे ते. येशूचं याच्याशी काय देणं घेणं? येशू? मला असं नाही वाटत. ऐक, माझं ऐक. माझी पाने परमेश्वराबद्दल काय म्हणतात ते आणि काय चूक झाली. आणि मग जसं मी तुला सांगितलं, कसं येशूने सर्व गोष्टींना ठीक केलं. अगदी सुरुवातीला परमेश्वराने आकाश आणि पृथ्वीला बनवलं. मग परमेश्वर म्हणाला, पाणी मास्यांनी आणि जीवित प्राण्यांनी पूर्ण भरून जाऊ दे. आकाश प्रत्येक प्रकारच्या पक्ष्यांनी भरून जाऊ दे. आणि पृथ्वीवर सर्व प्रकारच्या प्राण्यांची सृष्टी होऊ दे. परमेश्वर म्हणाला, मनुष्याला आपल्या स्वरूपाला अनुसरून आपल्या सारखं बनवणार. मनुष्य समुद्रातल्या मास्यांवर राज्य करणार, आकाशातल्या पक्ष्यांवर आणि पृथ्वीवरल्या पशूंवर. ते फुलू दे, फळू दे, संपूर्ण पृथ्वीला व्यापू दे आणि त्याच्यावर राज्य करू दे. हे आहेत माझे आशीर्वाद. मी तुमचा पिता असेन आणि तुम्ही माझी मुली मुलं. तुम्ही आई वडील. जर तुमच्या मुलांनी तुमच्याकडे भाकर मागितली तर काय तुम्ही त्याला दगड द्याल? जर त्याने मासा मागितला तर काय तुम्ही त्याला साप द्याल? नक्कीच नाही. मग जर तुम्हा मातापित्यांना आपल्या मुलांना चांगल्या वस्तू देणं माहीत आहे, तर तुमचा स्वर्गीय पिता त्याच्याकडे मागणी करणाऱ्यांना किती चांगल्या वस्तू देईल. येशू म्हणाला, परमेश्वराचा पुत्र, या सर्वात सगळ्यात महत्वाचा. परमेश्वर स्वर्गातून धरतीवर साऱ्या मानवजातीवर लक्ष ठेवतात. ते बघतात की कोण खरंच बुद्धिमान आहे की कोणी परमेश्वराला शोधतोय. पण नाही, सर्व खूप दूर झाले आहेत. कोणीही चांगलं करत नाही, कोणीच नाही.
ख्रिस्त येशू अदृश्य परमेश्वराचं प्रतिरूप आहे. तो तेव्हापासून आहे जेव्हा कशाचीच निर्मिती झाली नव्हती, आणि तो सर्व सृष्टीवर सर्वोच्च आहे. त्याच्याद्वारेच परमेश्वराने सर्व सृष्टी बनवली, स्वर्गीय स्थानीही आणि पृथ्वीवरही. त्याने ते सर्व बनवलं ज्याला आपण पाहू शकतो आणि ते देखील जे आपल्याला दिसत नाही. फक्त एकच परमेश्वर आहे आणि एकच मध्यस्थ जो परमेश्वराचा आणि मानवताचा मिलाप करू शकतो. तो मनुष्य म्हणजेच ख्रिस्त येशू. त्याने आपलं जीवन दिलं प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. हाच तो संदेश आहे जो परमेश्वराने जगाला दिला, तोही अगदी योग्य वेळी. ओ, हे तर अनेक शब्दांनी भरलेलं आहे. होय, मी एक मोठं पुस्तक आहे, पुस्तकांचा एक संग्रहच म्हण. नाही, म्हणजे याचा अर्थ काय आहे, खरा अर्थ? जर तुला परमेश्वराला जाणून घ्यायचं असेल तर सर्वात आधी तुला येशूजवळ यावं लागेल. पण मी हे कसं करू? मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. चल बघूया. जो इतिहास माझ्या पानांमध्ये आहे तो पूर्णपणे जिवंत इतिहास आहे. तो प्रत्यक्ष घडलाय, तुला तो कळावा म्हणून. मी आता जातो खूप खूप वर्ष मागे, प्रत्येक वेळीसारखं. पण खरोखर परमेश्वराबरोबर एक दिवस हजारो वर्षांसमान आहे. तर चल जाऊया. वा, हे आपण कुठे आलो? इस्रायलच्या जमिनीवर 2000 वर्षांपूर्वी येशूचा इथे जन्म झाला. जे आता उठले तेच येशू आहेत का? होय, हे तेच आहेत. इथे काय होतंय? ही एक धार्मिक बैठक आहे. ते काय करायला जात आहेत? ते सांगायला जात आहेत की परमेश्वराने त्यांना कोणत्या उद्देशाने पाठवलंय. ते आपल्या डोक्याला का झाकतायत? आदर जाहीर करायला. कारण येशू परमेश्वराचं वचन वाचायला जात आहे. आता ऐक, येशू समजवायला जात आहेत की परमेश्वराने त्यांना कोणत्या उद्देशाने पाठवलंय. देवाचा आत्मा माझ्यावर आलाय. त्याने मला दीनास सुवार्ता सांगण्यासाठी निवडलाय. त्याने मला बंदिवानांची सुटका करण्यास आणि आंधळ्यांना दृष्टी देण्यास पाठवलंय. त्रासलेल्या लोकांना मुक्त करण्यासाठी आणि घोषित करण्यासाठी की देव आपल्या लोकांना तारील अशी वेळ आली आहे. धर्मशास्त्राचं हे वचन आज पूर्ण झालंय. ओ, इथे सर्व किती बेचैन आहेत. पण ते इथे किती उशिराने पोहोचले. त्यांनी उशीर केला. हे चांगलं नाही झालं. ती किती तरुण आणि सुंदर होती. हे परमेश्वराच्या योजनेचा एक भाग आहे. तुम्ही रडू नका. ती मेली नाहीये, फक्त झोपली आहे. मुली, उठ. हे अद्भुत आहे. त्यांचे साथी घाबरलेत आणि मी सुद्धा. घाबरायची काही एक गरज नाहीये. येशूचा निसर्गावरही अधिकार आहे. बघ,
तुमचा विश्वास कुठे आहे? तुझ्यासाठी मी काय करू? मला परत दृष्टी पाहिजे. पण इथे माझ्यासाठी एक संदेश आहे, हो ना? तो येशू आहे का ज्याच्याद्वारे मी पाहू शकतो? कदाचित कदाचित बघ. मग पहा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलंय. मी पाहू शकतो. मला दिसू लागलं. हे तर अद्भुत आहे. मला दिसू लागलं. येशू जीवन देतात. इथे काय होतंय? नाही, हे येशू आहेत. त्यांच्या बरोबर काय होतंय? ते काय करतायत? हे सर्व चुकीचं आहे. त्यांनी भलं केलं होतं, पण त्यांनी काहीच चुकीचं केलं नाही. काहीच चुकीचं केलं नाही. मी जाणतो, मला माहिती आहे. येशू क्रूसवर मरायला जात आहे, जेणेकरून स्त्री आणि पुरुष यांना जीवन मिळावं. पण त्यांना मरायची गरज का पडली? पापांमुळे. पाप हेच कारणीभूत आहे. पाप हेच खरे कारण आहे. हेच कारण आहे की त्यांना मरावं लागलं. या त्या चुका आहेत जे लोक करतात, ज्यामुळे तुम्हाला मनात रिकामपणा वाटतं आणि शेवटी पाप तुम्हाला मारेल, तुमचा नाश करेल, तुमच्या आत्म्याचा. तुम्ही स्वतःहून यातून सुटका नाही मिळवू शकत. म्हणूनच परमेश्वर साऱ्या लोकांचे पाप स्वतःच्या मुलावर टाकतो, येशूवर टाकतो. कारण येशू चांगले माणूस आहेत, चांगले आणि निष्कपट. या गोष्टीला मानणं सोपं नाहीये ना, पण हीच आहे परमेश्वराची भेट. आपल्या मुलाच्या मृत्यूद्वारे मला काहीच कळत नाहीये. यांना क्षमा कर पित्या. त्यांना समजत नाहीये ते काय करतायत. मला हे सहन होत नाहीये. हे किती क्रूर आहे. मला माहितीये मला. कठीण कठीण खूप कठीण आहे. हा शेवट नाहीये, पण शेवट तर हाच आहे. ते मरण पावले. तब्बल 3 दिवसानंतर जशी भविष्यवाणी केली गेली होती, परमेश्वराने येशूला मेलेल्यांमधून जगवलं. हे तर खरं तेच आहेत. वा, तुम्ही का घाबरलात? तुमच्या मनात शंका का येतात? पहा माझे हात आणि पाय, आणि जाणा की मीच आहे. मला स्पर्श कराल तर ओळखाल. कारण आत्म्याला हाडमांस नसतं, जसं तुम्ही माझ्यात पाहता. मी तुमच्याबरोबर होतो तेव्हा तुम्हाला हेच सांगत होतो. माझ्याविषयी मोशेचे नियम, स्तोत्रे आणि संदेष्टे, शास्त्रात जे लिहिले होते ते सर्व पूर्ण होणे आहे. हेच तर लिहिलं आहे. ख्रिस्ताने दुःख सोसावं, 3रे दिवशी मरणातून जिवंत व्हावं आणि येरुशलेम पासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप आणि पापक्षमेचा संदेश घोषित करण्यात यावा. तुम्ही या गोष्टींचे साक्षी आहात. वा, ते अद्भुत आहेत. कारण येशू आता जिवंत आहे. असं कोणतंच कारण नाहीये की ज्यामुळे तू येशूला समजू नाही शकत. त्याच्या जीवनाचा हिस्सा बन, कायमस्वरूपी. नाही, हे शक्य नाहीये. म्हणजे मी इथे खाली आहे आणि परमेश्वर तेथे वरती.
ऐक की पाऊल, जो येशूच्या सर्वात पहिल्या अनुयायांमधील एक होता, त्याचं याबद्दल काय म्हणणं आहे. ऐक. हाय, मी पॉल आहे. मी ख्रिस्ती लोकांचा द्वेष करायचो. मी त्यांच्यावर हल्ला केला आणि खूप जणांना मारून पण टाकलं. मला त्याचा अहंकार होता. मी दुष्ट आणि अहंकारी होतो. मग एके दिवशी येशू प्रकट झाले, मला बदललं आणि माझ्या सर्व दोषांसकट मला क्षमा केलं. आणि मग त्यांनी मला लोकांना त्यांच्याबद्दल सांगायला सांगितलं, जेणेकरून त्यांनी विश्वास करून पापांचं क्षालन करावं. स्वतःला मनुष्याच्या रूपात माफी न मिळण्याच्या योग्यतेचं समजून नये. जर आपण चांगले असतो तर आपल्याला परमेश्वराच्या माफीची गरजच पडली नसती. मग काय प्रभू मला क्षमा करतील? नक्कीच, पण तुला येशूवर विश्वास ठेवावा लागेल. येशूचं म्हणणं ऐकावं लागेल. मिस्टर बायबल, कृपया तुम्ही बोला. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याशिवाय कोणीही पित्याजवळ नाही जाऊ शकत. मला हे खूप आवडतं. पण मी हे अजूनही नाही समजलो. परमेश्वराने येशूला मरू का दिलं? तर अशा प्रकारे येशूने आमच्या साऱ्या पापांची किंमत चुकवली. मिस्टर बायबल, लोकांचा परमेश्वराशी योग्य संबंध तेव्हा बनतो जेव्हा ते विश्वास करतात येशूने रक्त सांडून आपल्या प्राणाची आहुती दिली. जर मी मानलं येशूने माझ्यासाठी प्राणांची आहुती दिली, तर मग काय होईल? जे सर्व त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याचा स्वीकार करतात, त्याला ते परमेश्वरांची मुलं बनायचा अधिकार देतात. काय उत्तम भेट आहे ही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे, जर मी विश्वास करेन की येशूने माझ्यासाठी आपले प्राण दिले, तर मी परमेश्वराची संतान बनू शकेन. आणि बस एवढंच नाही, परमेश्वराचा आत्मा, तो पवित्र आत्मा तुझ्यात वास करेल आणि कधीच साथ नाही सोडणार. हे तर अद्भुत आहे. पण मी मरून गेल्यावर माझं काय होईल? तुला परमेश्वराच्या न्यायाला सामोरे जावे लागेल. मला वाटलंच काहीतरी अट असेल. पण तू सर्वातून सुटून जाशील. येशूच्या बलिदानासाठी धन्यवाद आणि तुझा त्यांच्यावरच्या विश्वासासाठी पण. हेच एक खूप खास रहस्य आहे. म्हणजे मी सदा येशू बरोबर राहू शकतो? हो, नक्कीच. कारण परमेश्वराने जगावर खूप प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक मुलगा जगाला दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश नाही होईल, किंबहुना अनंत जीवन मिळवेल. मला नीट सांगा, मी परमेश्वराची संतान कशी बनू शकेन? तुला येशूला आतमध्ये येऊ द्यावं लागेल. त्यांच्या वचनांना ऐक. बघ, मी दाराजवळ उभा राहतो व दार ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो, तर मी आत येईन. ठीक आहे, पण वास्तविक मी त्याला आतमध्ये कसं यायला देऊ? जर तू घोषणा करशील की येशू हाच प्रभू आहे आणि हृदयापासून विश्वास करशील की परमेश्वरानेच त्यांना मेलेल्यांमधून जिवंत केलं, तर तू नक्कीच वाचवला जाशील. मला वाटतंय की तुला आता समजलंय का तू असं करशील. मला असं करायचंय, पण कळत नाहीये नक्की काय म्हणू. ठीक आहे, बस मी जे म्हणेन ते माझ्या मागे पुन्हा बोल. धन्यवाद येशू, जे माझ्यासाठी तुम्ही क्रूसवर प्राण दिलेत. धन्यवाद येशू, जे माझ्यासाठी तुम्ही क्रूसवर प्राण दिलेत. मी कबूल करतो की मी तुमच्या स्तरापर्यंत पोचू नाही शकत, नाही स्वतःला वाचवू शकतो. मी कबूल करतो की मी तुमच्या स्तरापर्यंत पोहोचू नाही शकत, नाही स्वतःला वाचवू शकतो. मला गरज आहे तुझी येशू. मला गरज आहे तुझी येशू. कृपया माझ्या पापांना क्षमा करून माझा उद्धार कर. कृपया माझ्या पापांना क्षमा करून माझा उद्धार कर. मी स्वतःला तुमच्या हातात देतो. धन्यवाद माझ्यावर प्रेम करून मला स्वतःचा मानून स्वीकार करण्यासाठी. मी स्वतःला तुमच्या हातात देतो. धन्यवाद माझ्यावर प्रेम करून मला स्वतःचा मानून स्वीकार करण्यासाठी. धन्यवाद जो आता मी परमेश्वराचं बाळ आहे. धन्यवाद जो आता मी परमेश्वराचं बाळ आहे. अभिनंदन
मनापासून अभिनंदन. शाबास, तू आता शोधलं आहेस खऱ्या जीवनाच्या रहस्याला. आणि प्रत्येक चांगल्या रहस्याप्रमाणे हा शोध मला कायमस्वरूपी बदलून टाकेल. होय, निश्चितच. आता तुझे पाप माफ झाले आहेत आणि तू परमेश्वराचं बाळ आहेस. पवित्र आत्मा तुझ्यामध्ये वास करतो. तो येशूच्या जवळ राहायला तुझी मदत करेल. तू, जसं माझ्यामध्ये लिहिलं आहे, एक नवीन सृष्टी आहेस. आभारी आहे मिस्टर बायबल. तुम्ही अद्भुत आहात. खऱ्या जीवनाच्या रहस्याच्या शोधात मला मदत करण्यासाठी धन्यवाद. तुझं या नवीन जीवनात स्वागत आहे मिस्टर मनुष्या. स्वागत आहे. पण बघायला गेलं तर ही फक्त आपल्या यात्रेची एक सुरुवात आहे. आणि अजून खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या पानांमधून तू शिकू शकतो. खूपशा गोष्टी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली. येशूच्या अन्य अनुयायांबद्दलही शिक. ते तुला सहाय्य आणि प्रोत्साहन देतील. आणि जसं पाऊल सांगतात, नेहमी प्रार्थना कर. आणि त्यांना जास्त चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि नंतरच्या दिवसात त्यांनी माझ्याबद्दल खूप लिखाण केलं, ज्यामुळे मी एक येशू प्राविज्ञ झालो. आता सुरू कर आणि उत्तम प्रकारे वाच. गुड बाय. पण लवकरच भेटूया. जर तुम्ही ही प्रार्थना केली आहे आणि जर तुम्हाला आपल्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, तर तुम्ही आमच्याशी स्क्रीनवर दिलेल्या पत्त्यावरही संपर्क साधू शकता. तर आता जर तुम्ही प्रभू येशू जवळ ती प्रार्थना खरोखरच अंतर्मनाने केली असेल, तर तुमच्या पापांची क्षमा झाली आहे. हो, खरंच ती झाली आहे, प्रश्नच नाही. तुम्ही आता देवाची मुलं झाली आहात आणि देवाचा आत्मा, आम्ही ज्याला पवित्र आत्मा असे म्हणतो, तुमच्यात वास करत आहे. तो तुमच्या दैनंदिन जीवनात तुमची मदत करेल. तो तुम्हाला प्रोत्साहन देईल, मार्गदर्शन करेल आणि प्रभू येशूमध्ये जगायला तुम्हाला बळ देईल. आता जर समस्या येतात तर तुम्ही नक्कीच एकटे नाहीत. माझ्या पानात बायबलच्या तुमच्यासाठी ती सगळी विस्मयकारक अशी देवाची वचनं आहेत, जी तुम्हाला सांभाळेल आणि धीर देईल. माझ्या पानात लिहिलेली ज्ञानाविषयी ऐका. ती आपल्या मनात किंवा जोरात बोला. ती देवाची वचनं आहेत.
तुम्हाला हे विचित्र वाटेल, पण ते खरोखरच प्रपंच आणि प्रबळ आहे. त्यातून तुम्हाला कित्येक गोष्ट समजायला मदत होईल आणि येशूच्या जवळ राहायला सुद्धा. पण त्याने आमचा त्रास स्वतःचा मानला. त्याने आमचे दुःख आणि वेदना स्वतः भोगल्या. पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दुःख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा त्याच्यावर लादली गेली. त्याने दुःख सहन केले म्हणून आम्ही बरे झालो. काळजी करू नकोस, मी तुझ्या बरोबरच आहे. घाबरू नकोस, मी तुझा देव आहे. मी तुला मदत करेन आणि मी माझ्या चांगुलपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन. तुम्ही रागवा पण पाप करू नका. सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. तुम्हाला हे माहीत असावे अशी माझी इच्छा आहे, जे मेलेले आहेत अशांसाठी इतरांसारखे दुःख करू नये, कारण इतरांना आशा नाही. कारण जर आम्ही विश्वास ठेवतो की येशू मेला होता आणि नंतर मरणातून पुन्हा जिवंत झाला, तसेच देवही येशू बरोबर येशूवर विश्वास ठेवून मेलेले आहेत त्यांना त्याप्रमाणेच परत जिवंत करेल. आम्ही हे जाणतो कारण येशू म्हणाला, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल, आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच कधीच मरणार नाही. परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल. तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटातून वाचवेल. परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो. तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो. परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना तू खरी शांती देतोस. म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे. जर आम्ही आमची पापे कबूल करतो तर आमच्या पापांपासून आम्हाला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. परमेश्वर म्हणतो, या आपण या गोष्टींची चर्चा करूया. तुमची पातके शेंदुरासारखी लाल असली तरी ती धुता येतील आणि तुम्ही हिमाप्रमाणे पांढरे शुभ्र व्हाल. जरी तुमची पापे लाल असली तरी तुम्ही शुभ्र लोकरीसारखे व्हाल. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ रहा. त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत रहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जळफळू नको. तुमच्यामध्ये जी आशा आहे तिच्याविषयी तुम्हाला कोणी विचारले तर त्याचे समर्थन करण्यास सदैव तयार राहा. पण हे सौम्यतेने व आदराने करा. ख्रिस्तामध्ये जगत असताना तुमच्या चांगल्या वागणुकीवर जे आरोप करतात त्यांना लाज वाटेल अशा रीतीने
तुम्ही आपली विवेक बुद्धी शुद्ध राखा, कारण चांगले काम करून देखील आपण दुःख सोसावे अशी जर देवाची इच्छा असेल तर वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा ते अधिक चांगले. देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले आहे, परंतु आपणा सर्वांसाठी मरण्यासाठी दिले, तो आपणाला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय? जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन. माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांती मिळेल. कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे. येशू म्हणाला, आणि जे काही मी तुम्हाला शिकवलं आहे ते त्या लोकांना करायला शिकवा. आणि पहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्या बरोबरच राहीन.